गुंजाजी घुगे। आज मी नरिमन पॉईंट, फ्री प्रेस जर्नल जे पत्रकार क्षेत्रातलं अग्रगण्य स्थान, फ्री प्रेस रोडवरती फ्री प्रेस जर्नलमध्ये आज नवशक्ती दैनिकाच्या वतीनं मराठी वृत्तपत्रलेखक संघ मुंबई 75 वर्ष, म्हणजे तुम्ही म्हणाल मराठी वृत्तपत्रलेखक संघ मुंबई, मराठी वृत्तपत्रलेखक संघ मुंबई आणि नवशक्ती यांचं नातं काय? नवशक्तीने 22 ऑगस्टला 1949 फोर्टच्या तांबेमध्ये जनमनाचा कानोसा जनमकाळ संमेलन ठेवलं गेलं। ज्येष्ठ त्या काळचे पत्रकार पाध्ये वतीनं आणि त्या काळापासून की वृत्तपत्र लेखकाची एक संघटन ही नवशक्ती आणि फ्री प्रेसची ज्या सुरुवात केल्यानंतर 75 वर्ष झाली। आज जर पाहिलं आम्ही मागे गेलो तर गणेश लक्ष्मणराव केळकर, घनश्याम सामंत, VS सावंत, प्रकाश नागणे, अनेक पत्रलेखक जे संघाचं ज्यांनी नेतृत्व केलं, आता बालुसरे आहेत। आणि आज अमृततुल्य ह्या पुरस्कार सोहळ्यामध्ये नवशक्तीच्या पहिल्या माळ्यावर, म्हणजे फ्री प्रेस जर्नलच्या पहिल्या माळ्यावर इतका जोरदार कार्यक्रम आमच्या टिप्पण ठाकूर प्रेझेंटच्या वतीनं आम्ही दैसरून इथे कव्हरेज करतो आहे। आज पाहिलं हे मुंबई शहर, या मुंबई शहरातला हा अरबी महासमुद्र, हे अरबी महासागर आहे, हा नरिमन पॉईंट आहे। नरिमन पॉईंटमध्ये आज पाहिलं तर इथे संपूर्ण म्हणजे हा सगळा परिसर आणि परिसरामध्ये फ्री प्रेस आणि हा जो भाग आहे, आज जर पाहिलं तर इथे समोर कोळीवाडे आहेत, मच्छीमार कोळीवाडे, आणि समोर पाहिलं तर संपूर्ण हा सगळा बॅकवेचा भाग आहे, कप परेड आहे, इथून मच्छीमार आहेत। ज्यावेळेला मुंबईमध्ये जे अतिरेकी घुसले गेले, हा जो ग्रीन पट्टा जो मधला बेल्ट आहे, त्या बेल्टमधून ते आले होते, म्हणजे जो काळ। पण आता ह्या टॅरेसवरून मी वाचकांना टिप्पण ठाकूर प्रेझेंट हे प्रत्यक्ष ही आजची बदलती मुंबई, आजचं बदलतं स्वरूप आम्ही दत्ताराम पुंजाजी नवशक्ती फ्री प्रेसच्या मार्गावर आम्ही तुम्ही दाखवत आहोत। आणि हे पहा फ्री प्रेस जिथे आमचा सत्कार निमित्त आलेल्या सर्व तमाम वृत्तपत्र लेखकांचं तसेच या कार्यक्रमासाठी आलेले आपले सन्माननीय पाहुणे माननीय भूषण गगराणीजी, आयुक्त मुंबई महानगरपालिका, तसेच ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक माननीय विनय हर्डीकर या निमित्ताने आज उभे आहेत। वर्धापन दिन सोहळ्याच्या या कार्यक्रमाला आलेल्या महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्र लेखकांचं या ठिकाणी मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो।
आपल्या सर्वांना माहितीच आहे की 22 ऑगस्ट 1949 रोजी याच वृत्त नवशक्ती आणि फ्री प्रेस मधूनच वृत्तपत्र लेखन चळवळीला सुरुवात झाली होती. या चळवळीला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अविरतपणे वृत्तपत्र लेखन हा वृत्तपत्राचा एक स्तंभ मानला जातो. लोकशाहीमध्ये 4 स्तंभ असले तरी वृत्तपत्र लेखक याला मानाचं स्थान आहे ते केवळ आणि केवळ नवशक्तीमुळे. कारण नवशक्तीमुळेच वृत्तपत्र लेखकांना मानाचं स्थान मिळालेलं आहे. आज अनेक वृत्तपत्र लेखक आज विविध पदांवरती काम करत आहेत. कोण संपादक आहेत, कोण स्वतःची वर्तमानपत्र चालवत आहेत, कोण विविध ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर काम करीत आहेत. असं असताना देखील पत्रलेखन चळवळीमध्ये आपलं योगदान असावं या उद्देशानं नवीन पिढी तयार झाली आणि या पिढीच्या माध्यमातून आज 75 वर्षामध्ये आज मराठी वृत्तपत्र लेखक संघाचं नाव साहित्यिक विश्वामध्ये मोठ्या मानाने घेतलं जातं. त्याबद्दल आलेल्या सर्व वृत्तपत्र लेखकांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. कार्यक्रमाला सुरुवात करताना आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय भूषण गगराणीजी मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त आहेत. त्यांचं स्वागत प्रकाश सावंत साहेब करतील. प्रकाश सावंत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी माननीय भूषण गगराणीजी आयुक्त मुंबई महानगरपालिका यांचं स्वागत करावं. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. प्रकाश सावंत कार्यकारी संपादक नवशक्ती. यानंतर आपले दुसरे पाहुणे आहेत माननीय विनय हर्डीकरजी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी आत्माराम गायकवाड यांना करतो. ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड आणि विनय हर्डीकर यांचा सत्कार करतात. त्यानंतर मी मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे सन्माननीय अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांना विनंती करतो यानंतर प्रकाश सावंत साहेब स्वागत करतील. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी साहेब, ज्येष्ठ पत्रकार लेखक विनय हर्डीकर साहेब, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. तसंच 75 वर्ष म्हणजे खूप छोटा कालावधी नाही आहे, खूप मोठा कालावधी आहे. तर 75 वर्षात जी काही वाटचाल केलेली आहे वृत्तपत्र लेखकांनी, एक जागण्याचं काम समाजाचं केलेलं आहे आणि ते वेळोवेळी तुमच्या म्हणजे पत्रातनं रिफ्लेक्ट होत असतं आणि अशी पत्र नेहमीच वाचली जातात की राजकारण्यांना सुद्धा समाजाचा कल कुठल्या दिशेनं आहे हे कळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वृत्तपत्र लेखक संघाची पत्र म्हणजे पत्रकार लेखकांची पत्र. तर त्या अनुषंगाने तुम्ही समाजाचं प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून तुमचे जे विचार मांडतात तर ते समाजाला एक राज्याला एक देशाला दिशा देणारे असतात. हे मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं आणि तुम्ही जी 75 वर्षाची वाटचाल केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला पुढच्या आणखीन शतकोत्सवासाठी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. पुन्हा सगळ्यांचं स्वागत. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय प्रकाश सावंतजी. यानंतर मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे सन्माननीय अध्यक्ष रवींद्र मालुसरे
यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावा. नमस्कार मित्र. आजचा आपल्या सर्व वृत्तपत्र लेखकांच्या जीवनातला हा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस. बरोबर ह्या गेल्या 22 ऑगस्टला या घटनेला 75 वर्ष झाली आणि हे नवशक्तीचे उपकार तेव्हाही आणि कालचक्र संपल्यानंतर आज 75व्या वर्षी चालू राहिलं. त्याच्यामुळं हा आनंदाचा क्षण आपण साजरा करतोय. म्हणजे त्यावेळी 22 ऑगस्टला फोर्टच्या तांबे उपाहारगृहामध्ये या चळवळीची सुरुवात झाली. त्यावेळेचे मालक या सदानंद प्रभाकर पाध्ये संपादक होते त्यावेळी. आणखी श्रीकांत पालेकर यांच्या कल्पनेतून ही योजना पुढे आली. मग आनंद काणेकर आणि ती मंडळी सर्व सोबत घेतली आणि मग ते पहिलं संमेलन झालं. 200 पत्रलेखक त्यावेळी हजर होते. तरुण होते, वृद्ध होते, महिला होत्या. आणि त्याची हेडिंग अशी होती की आईस्क्रीमपेक्षा चर्चा भारी झाली. मी आईस्क्रीमचा उल्लेख अशासाठी करतोय की त्यावेळी आमचे एक सन्माननीय सदस्य होते या संस्थेचे संस्थापक डॉक्टर जगदीश शिदे. त्यांनी स्वखर्चाने आईस्क्रीम वाटला होता त्यावेळी. आणि मग तोच उत्साह, तीच गोडी आपण सातत्यानं सर्वांनी मधल्या काळामध्ये जी पिढी जन्माला आली त्यांनी सातत्याने ही चळवळ पुढे चालू ठेवली. या चळवळीचं सिंहावलोकन आपण केलंय अमृत पर्व म्हणून. ई बुक एक 90 पानाचं आपण तयार केलंय. ते आता थोड्याच वेळात आपल्यापर्यंत सर्वांच्या पर्यंत पोहोचेल. परंतु नवशक्तीशी आपलं किती नातं दृढ आहे हे यातून व्यक्त होत आहे. ते यासाठी की मी प्रकाश सावंत साहेबांना सांगतो की 1978 मध्ये फ्री प्रेसला जेव्हा त्या आगीच्या बक्षिसाने पडलं होतं तेव्हा 401 रुपयाची देणगी आमच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या सर्व सभासदांनी ती जमा केली होती आणि तेव्हा त्यांना सुपूर्द केली होती. पुरा बेऱ्या असताना आमच्या सर्व सभासदांना त्यांची केबिन उघडी असायची. म्हणजे आमचे शिरोडकर किंवा इतर जे होते सर्व पंडित, विश्वनाथ पंडित ही मंडळी जेव्हा यायची तेव्हा त्या आग्रहलेख लिहिता लिहिता एका पानावरती 5 ते 6 ओळी असायच्या आणि ते पहिलं त्यांना वाचायला द्यायचे. हे वाचा, नंतर ते पान पुढे जायचं. पुरा बेरे, भाऊ जोशी, नंतर प्रकाश कुलकर्णी ही या पिढीतली मधल्या काळातली जे संपादक मंडळी नवशक्तीमध्ये आली त्यांनी सर्वांनी मराठी वृत्तपत्र लेखक संघाला निश्चितच चांगलं योगदान दिलं. सुनील शिंदेला आमच्या माहिती आहे. त्यांनी त्यांचाही सतत वावर इथे असायचा ते प्रमुख कार्य असताना. मित्रहो, आपण संक्रमणाच्या अवस्थेतून जात असताना ही चळवळ जी जिवंत ठेवली आहे त्याला मी सर्वांना शुभेच्छा देत असताना या 75 वर्षात समाजातले सर्व क्षेत्रातले मान्यवर येऊन गेले. सर्वच, म्हणजे कोण आलं नाही असं नाही आहे. आणि म्हणून ही आपली चळवळ अशाच पद्धतीनं तरुण सभासदांच्या कार्यकर्त्यांच्या बळावरती ती 100 आणि त्याच्या पुढचीही वाटचाल अविरतपणानं करणार आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो. विनय हर्डीकर साहेब पुण्यावरून आले. एकच सांगतो की चालला जनांचा प्रवाह हे पुस्तक एक आणीबाणीच्या त्या काळातल्या घडामोडींच्यावर प्रकाशित झालंय. ते पुस्तक आपण आवर्जून वाचा आणि ते वाचल्यानंतर या मधल्या काळातलं जे घडत गेलं महाराष्ट्रातलं राजकारण, समाजकारण किंवा इतर सर्व त्या गोष्टी त्यांच्या लक्षात येतील. इतरही बरीच पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. ज्येष्ठ पत्रकार आहेत, लेखक आहेत, साहित्यिक आहेत. आणि त्याचबरोबर आदरणीय भूषण गगराणी साहेब आले. साहेब, नातं तुमच्याशी एकच आमचं आहे की तुम्ही मराठी भाषेच्या संदर्भात अधिक चांगलं काम केलं आहे आणि आम्ही सुद्धा मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी मन, त्याचबरोबर कुसुमाग्रजांचा जन्मदिवस असू द्या की 49 वर्ष झाली आम्ही दिवाळी अंकांची स्पर्धा सातत्यानं भरवतोय. सर्वाधिक दिवाळी अंक महाराष्ट्रातून आमच्याकडे येत आहेत आणि मग 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस साजरा होतोय. व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असावा यासाठी आम्ही 600-700 सह्या करून आम्ही वरती केंद्राला पाठवलंय. प्रयत्न चालू आहेत. या सर्व कामासाठी आपणही प्रयत्नशील असता. आम्ही तुमच्या दोघांचं, मान्यवरांचं आणि नवशक्तीच्या सर्व परिवाराचं या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद मालुसरेजी. यानंतर दैनिक नवशक्ती आणि फ्री प्रेसचे मालक यांचा या ठिकाणी सन्मान करीत आहोत. मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीनं त्यांना मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. सर्व संघाचे सन्माननीय माजी अध्यक्ष
विजय कदमजी, मनोहर साळवेजी आणि मी स्वतः प्रकाश नागणे, रवींद्र मालुसरे हे मानपत्र देऊन सन्मान करतील. धन्यवाद सर. आपल्याला मानपत्र प्रदान करताना मला अत्यंत आनंद होत आहे. खऱ्या अर्थानं फ्री प्रेस आणि नवशक्तीने वृत्तपत्र लेखकांना व्यासपीठ मिळवून दिलं होतं. यानंतर वृत्तपत्र लेखन चळवळीच्या वाढीसाठी गेल्या अनेक वर्षापासून अनेक वृत्तपत्र लेखकांनी योगदान दिलेलं आहे. यांची नावं घ्यायची म्हटलं तर भरपूर मोठी लिस्ट आहे. गेल्या 75 वर्षामध्ये असंख्य वृत्तपत्र लेखक होऊन गेले जे अजूनही कार्यरत करत आहेत. त्यांच्या कामाचा एक मानगौरव व्हावा या उद्देशाने आज आपण सत्कार करणार आहोत. कार्याध्यक्ष रमेश सांगळे यांना जीवन गौरव प्रदान करण्यात येत आहे. मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्याची विनंती मी सन्माननीय भूषण गजराणी साहेब, मेडिकल साहेब यांना करतो. सन्मानपत्र समाज उभारणीचे सन्माननीय श्री रमेश भिकारी सांगळे, वृत्तपत्र लेखक, नवशक्ती वृत्तपत्राच्या वतीने आपणास हे सन्मानपत्र प्रदान करीत असताना आम्हाला अतीव आनंद होत आहे. नवशक्ती वर्तमानपत्राचे संपादक प्रभाकर पाध्ये यांच्या सहकार्याने मराठी वृत्तपत्र लेखकांचे पहिले संमेलन 22 ऑगस्ट रोजी मुंबईतील फोर्टमध्ये भरवले गेले. या घटनेस यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. वृत्तपत्र लेखक हा समाजाचा वाटाडे असतो. समाज विकासाचा एक दुवा म्हणून वृत्तपत्र लेखकाचे महत्त्व जाणून घेऊन आमच्या नवशक्ती दैनिकाने सुरुवातीपासूनच वृत्तपत्र लेखकांच्या पत्रलेखनास वाव दिला. त्यांना वेळोवेळी प्रेरणा दिली. ही परंपरा आजही आम्ही कायम राखली आहे. नवशक्तीमधील जनमनाचा कानोसा या पत्रलेखनाच्या सत्रामुळे जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्याचे एक प्रमुख व्यासपीठ म्हणून उपलब्ध झाल्याने समाजाचे विकासाचे शिलेदार म्हणून वृत्तपत्र लेखकांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरला आहे. एक सेवाभावी व जबाबदार नागरिक म्हणून आपण वेळोवेळी वृत्तपत्र लेखन करून समाजाच्या उत्कर्षासाठी आपले महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. आपणासारख्या समाजविधायक कार्य करणाऱ्या ध्येयवादी, प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या वृत्तपत्र लेखनाद्वारे उजळलेल्या दिव्याचा प्रकाश इतरांसाठी प्रेरक दीपस्तंभासारखा संजीवनी ठरला आहे. या सन्मानार्थ हे मानपत्र आपणास सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. श्री रमेश भिकाजी सांगळे. यानंतर विशेष सत्कार होणार आहे. अमृत पर्व सन्मान पुरस्कार, चितळे उद्योग समूह, पुणे. सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ. सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी चितळे उद्योग समूहाचे मॅनेजर, व्यवस्थापक सन्माननीय जोगळेकर साहेब या ठिकाणी दिला आहे. धन्यवाद सर. यानंतर अमृत पर्व ई बुक चे प्रकाशन होत आहे. संपादन दत्ताराम गवस, दिलीप सावंत, दिगंबर चव्हाण, राजन देसाई. ई बुकचं प्रकाशन होत आहे. या सन्माननीय वृत्तपत्र लेखकांनी संपादन केलेलं आहे.
दत्ताराम गवस, दिलीप ल सावंत, दिगंबर चव्हाण, राजन देसाई जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यानंतर सर्वांनाच हे पुस्तक वाचायला मिळणार आहे. 5 मिनिटांमध्ये सर्वांकडे हे पोहोचेल. चळवळीच्या 75 वर्षाच्या निमित्ताने चळवळीसाठी व संस्थेच्या वाढीसाठी योगदान दिलेल्या ज्येष्ठ वृत्तपत्र लेखकांना अमृत पर्व सन्मान पुरस्काराने या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. यात आहेत माजी अध्यक्ष सन्माननीय विजय ना कदम, सन्माननीय आयुक्त महोदय विजय ना कदम माजी अध्यक्ष आहेत. यानंतर मधुकर कुबल संघाचे माजी कोषाध्यक्ष, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक. यानंतर सन्माननीय सुनील शिंदेजी वृत्तपत्र लेखक संघाचे माजी प्रमुख कार्यवाही, ज्येष्ठ पत्रकार आहेत. मुंबई महानगरपालिका यांचं वृत्त संकलन करतात आणि वृत्तमानस या वर्तमानपत्रात मुंबई महानगरपालिकेचं कव्हरेज करतात. साहेबांनी सांगितलं, धन्यवाद. यानंतर ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक परशुराम पाटीलजी. परशुराम पाटील भाषा संचालक आहेत. यानंतर ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक सुनील कुवरेजी यांचा देखील अमृत पर्व सन्मान पुरस्काराने. सन्माननीय कृष्णा ब्रीदजी ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. अमृत पर्व सन्मान पुरस्कार. यानंतर ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक भाऊ सावंत यांना देखील अमृत पर्व सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. कार्यक्रम थोडक्यात आणि यानंतर मी मुंबई मनपाचे 90च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. आणि मराठी भाषा घेऊन उत्तीर्ण होणारे ते देशातील पहिलेच सनदी अधिकारी. वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी तसेच इतिहास या विषयातही कला शाखेची पदव्युत्तर पदवी त्यांनी संपादित केली आहे. यासह डॉक्टर गगराणी यांनी नागपूर विद्यापीठातून विधी शाखेची पदवी संपादन केली आहे. तर लंडन येथील बर्मिंगहॅम विद्यापीठातून प्रशासन या विषयातून त्यांनी व्यवस्थापन शाखेची पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. यासह मुंबई विद्यापीठातून व्यवस्थापन या विषयात त्यांनी विद्यावाचस्पती PhD मिळवली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गगराणी मुख्यमंत्री कार्यालयात होते. त्यानंतर नगर विकास खात्याचे प्रधान सचिव पदी कार्यरत होते. जुलै 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. गगराणी साहेब यांनी याआधी प्रधान सचिव म्हणूनही काम केले आहे. तसेच माहिती व जनसंपर्क विभागाचे DGIPR महासंचालक पदही भूषवले आहे.
कोरोना महामारीच्या काळात साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी मार्च 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारनं स्थापन केलेल्या कोविड टास्क फोर्समध्ये त्यांचा सहभाग होता. गगराणी हे अनुभवी अधिकारी असून आव्हानात्मक कामं हाताळण्यात कुशल मानले जातात. नगर विकास सारख्या महत्त्वाच्या खात्यात काम केलेल्या गगराणी साहेब यांना प्रशासकीय अभ्यास. नमस्कार. आज या ठिकाणी थोडं कौटुंबिक वातावरणच दिसतंय, त्याच्यामुळे मी काय फार अधिकृत असं काही भाषण वगैरे करणार नाही. ज्येष्ठ पत्रकार लेखक विनय हर्डीकरजी, मालुसरेजी, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सहकारी, पूर्वीचे सहकारी रविकरण देशमुख, परशुराम पाटील, नवशक्तीचे प्रकाश सावंत आणि मुख्यतः ज्यांनी ही चळवळ उभी करायला सुरुवातीला पाया घातला आणि चळवळीला प्रोत्साहन दिलं, जागा उपलब्ध करून दिली, असे नवशक्ती आणि फ्री प्रेस जर्नलचे व्यवस्थापन जे आज कर्णानी आणि अभिषेक कर्णानी यांच्या रूपामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. तर सर्वांना नमस्कार. मी आता जरी महापालिका आयुक्त असलो तरी देखील वृत्तपत्र या विषयाशी गेल्या अनेक वर्षापासून माझा संबंध आलेला आहे. या राज्याचा माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रमुख, ज्याला आपल्याला बऱ्याच जणांना DGIPR या नावाने ओळखलं जातं, इथं मी कार्यरत होतो. त्यावेळेला बऱ्याच जणांशी आपल्यापैकी म्हणजे वृत्तपत्र लेखक म्हणून नव्हे, पण जे पत्रकारितेमध्ये काम करत होते त्यांच्याशी संबंध आलेला आहे आणि हे क्षेत्र जवळून पाहण्याची संधी मला मिळालेली आहे. त्या काळामध्ये मला अजूनही आठवतं की समाज माध्यम ही नुकतीच त्याला पालवी फुटायला सुरुवात झाली होती आणि समाज माध्यमे ही पूर्णपणे त्याची क्षमता ही अजून लोकांच्या पर्यंत पोहोचली नव्हती. अशा काळामध्ये सामान्य माणसाला जर स्वतःचा विचार, अभिव्यक्ती, मत मांडायचं असेल तर कुठलं व्यासपीठ असायला पाहिजे. तर असं कुठलंही व्यासपीठ उपलब्ध नव्हतं. फक्त वृत्तपत्रामध्ये पत्रलेखन, आणि ते सुद्धा त्या वृत्तपत्रांनी त्याची किती दखल घ्यावी आणि त्याला किती महत्त्व द्यावं त्याच्यावरती अवलंबून असणार अर्थातच. पण मराठी पत्रकारितेचं एक सामाजिक भान मला जवळून बघता आलं की बहुतेक सर्व वृत्तपत्र चांगल्या वृत्तपत्र लेखकांना सन्मानाने जागा देत होते. त्यांचा विचार, त्यांची मतं ही विचारात घेतली जात होती, मांडली जात होती आणि प्रशासनाला देखील लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी जो काही एक आरसा पाहिजे होता हा या वृत्तपत्र लेखकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत होता. आणि मला जास्त एवढ्यासाठी जाणवतंय की आज आपल्याला माहिती आहे गेल्या 2.5 वर्षापासून जवळपास 3 वर्ष झाली महाराष्ट्रामध्ये अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे की कुठल्याही जिल्हा परिषदांच्या मध्ये, नगरपालिकांच्या मध्ये, महानगरपालिकांच्या मध्ये लोकनियुक्त असे महापौर किंवा जनप्रतिनिधी नाहीये. याचा अर्थातच आम्हाला नाही म्हटलं तरी आनंद होतोच, नाही असं नाही. पण हा लघु दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर आनंद होतो. पण जर आपण ह्याचा विचार गंभीरपणे करायचा म्हटला तर आमच्याकडं लोकांच्या माध्यमातून येणाऱ्या ज्या काही, ज्याला आपण फीडबॅक म्हणतो, हा पूर्णपणे बंद झालेला. तर अशा प्रसंगी
म्हणजे केवळ अशा प्रसंगीच नव्हे, हा अपवादात्मक प्रसंग झाला, पण सातत्यानं, कारण लोकप्रतिनिधींच्याकडनं येणारं सुद्धा ज्या काही मागण्या असतील, जो काही फीडबॅक असेल, जी काही माहिती असेल, ती सुद्धा बऱ्याच वेळेला ही राजकीयदृष्ट्या प्रेरित असते. पण वृत्तपत्र लेखकांच्याकडनं येणारं तसं असायचं काही कारण नाही. ते आपली मतं अत्यंत प्रांजळपणे, मग त्या अडचणी असतील, मतं असतील, नेहमीच मांडल्या जात होत्या. त्यामुळे मला वाटतं वृत्तपत्र लेखकांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मग ते सीमा चळवळीपासून असेल किंवा अन्य कुठल्याही छोट्या स्थानिक प्रश्नांच्या बद्दल असेल, अत्यंत महत्त्वाचं काम या ठिकाणी केलेलं आहे. जागतिक स्तरावरती देखील इकॉनॉमिस्ट सारखं अत्यंत उच्चभ्रू, समाजमान्य हे जे साप्ताहिक आहे, जे स्वतःला वृत्तपत्र म्हणवतं, साप्ताहिक म्हणत नाही, ते देखील गेल्या 150 वर्षापासून न चुकता वृत्तपत्र लेखकांना एक पान देतात आणि त्याच्यामध्ये गंभीर विषय असतात आणि शेवटचं पत्र हे अत्यंत मनोरंजनात्मक असतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला लक्षामध्ये येतं की वृत्तपत्र लेखकांच्या मध्ये किती सर्जन क्षमता आहे. हे जगातली सगळी पत्र तिथं वाचायला मिळतात. आणि मराठीमध्ये देखील अशी अनेक चांगली, गमतीदार अशी पत्र वृत्तमानसपासून, लोकमानसपासून अत्यंत वेगवेगळ्या सदरामध्ये वाचायला मिळत असतात. त्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये नक्की काय चाललेलं आहे याची काही प्रमाणामध्ये नाडीपरीक्षा होत असते. आणि म्हणून मला वाटतं की नवशक्ती आणि फ्री प्रेस यांनी ही जी चळवळ काही वर्षापूर्वी सुरू केली होती आणि आपण सर्व लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन पुढं चालवलेली आहे, 75 वर्ष झालेली आहेत. आणि समाज माध्यमं ही किती जरी तीव्रतेने लोकांच्यापर्यंत प्रखरतेने पोहोचत जरी असतील तरी देखील त्याच्या सुद्धा काही वेगळ्या बाजू आहेत, त्या आपल्या सर्वांना माहिती आहेत. त्याची इथे चर्चा करायचे कारण नाही. अशा वेळेला ही जी लोकांच्या मध्ये आपली विश्वासार्हता टिकून धरण्याचं काम आपण सर्वांनी केलेलं आहे, त्याच्याबद्दल आपलं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. आणि मला वाटतं हा फक्त लेखनाचा भाग नाही, तर हा एक चळवळीचा भाग आहे आणि हा असाच पुढं चालू राहील. अशाच पद्धतीनं सक्षमपणे एक सामान्य माणसांचे असामान्य विचार आपण लोकांच्या पर्यंत पोहोचवाल आणि लोकांचे विचार वेगवेगळ्या माध्यमातून, फक्त शासनापर्यंत असं मी म्हणत नाही, सर्वांच्या पर्यंत पोहोचवाल. ही चळवळ अशीच चालू राहू दे अशा मी शुभेच्छा श्री मालुश्रे, त्यांचे सर्व सहकारी यांना देतो. आणि विनयजी, याच्यापेक्षा जास्त आपण असताना मी काय बोलणार. तर सर्वांचे आभार, शुभेच्छा, धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद सर, आपण ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. यानंतर आपले दुसरे पाहुणे आहेत ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, लेखक, सन्माननीय विनय हर्डीकरजी. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. येते सगळ्यांना नमस्कार. मगापासून ज्येष्ठ चालवलंय ते बंद करा. तुमच्या या संस्थेपेक्षा फक्त 2 महिन्यांनी माझं वय जास्त आणि ही संस्था अजून तारुण्यातच आहे. तर तुम्ही जे सगळे बोलताय त्याच्यावरनं माझी खात्री पडते. पण मलाही राहू द्या करून. तर भूषणने फार पंचायत करून दिली. मी चांगलं बोललो तर भूषण गगरांनी म्हणायला मोकळे की मी त्यांच्यासाठी वेळ ठेवला म्हणून त्यांना इतकं बोलता आलं. आणि वाईट बोललं तर ते म्हणते उगीच मी वेळ ठेवला असं झालं, नाही तर मला खूप चांगलं बोलायचं होतं. पहिल्यांदा मी आपली क्षमा मागतो. अशी काही संस्था आहे हे मला माहित नाही.
ज्या वेळेला मी रवींद्र मालुसरे अशी एक दटावणीची ईमेल आली आणि मी आपल्याला केव्हा फोन करू, कारण मालुसरे आडनाव म्हटलं या मिशीवर एक लिंबू, या मिशीवर एक लिंबू, अंदाजच येतो आपल्या डोळ्यासमोर. तातडीने फोन केला. मला म्हणाले की अशी अशी संस्था आहे. ते खरं म्हणजे मी अशा संस्थांच्या व्यासपीठावर सहसा जात नाही, मी चळवळींच्या व्यासपीठावर जास्त रमतो. पण ते म्हणाले की 22 ऑगस्ट 1949ला प्रभाकर पाध्ये यांनी या संस्थेची, या चळवळीची स्थापना केली. मी म्हणलं आता पुढे काही बोलू नको, मी कार्यक्रमाला येतो. हे माझं प्रभाकर पाध्ये कनेक्शन. मी आयुष्यात फार थोडी माणसं पाहिली की ज्यांचा इंटेलेक्च्युअल असण्यावर प्रचंड विश्वास होता. त्याचं साधारणपणे इंटेलेक्च्युअल थोडे पड खाऊन असतात की आम्ही काही चळवळीतली माणसं नाही, आम्ही पुस्तकांच्या जगात रमणारी माणसं. पण इंटेलेक्च्युअल असून, प्रचंड अभ्यास असून आणि त्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो ना, रस्त्यावर उतरून किंवा मातीत हात घालून काम न करून सुद्धा मी जे करतोय त्याच्यावर माझा 100% विश्वास आहे आणि तेच माझं समाजाला योगदान आहे, असा आत्मविश्वास असलेली माझा सुदैव आहे. माझ्या आयुष्यात जी माणसं पाहिली त्याच्यात पाध्यांचा नंबर फार वरचा. प्रभाकर पाध्ये, अभि शहा, गोविंद तळवलकर आणि त्याच्यानंतर मला थोडा वयाने जवळचा म्हणजे अरुण टिकेकर, या सगळ्या माणसांची माझी ओळख होती. मला या सगळ्यांचा भरपूर सहवास मिळालेला होता आणि त्याच्या शहांच्या बरोबर तर मी काही वर्ष कामही केलं. तर ते आमंत्रण स्वीकारण्याचं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आज पाध्ये असते तर पाध्ये मला वाटतं 115 वर्षाचे असते. 1909चा पाध्यांचा जन्म. आणि मला वाईट असं वाटतं की आज मला 76वं वर्ष चालू आहे आणि पाध्ये 75वं वर्ष लागल्यानंतर गेले. पाध्यांच्या सारख्या माणसाला दीर्घायुष्य मिळायला हवं होतं. आणि पाध्यांची माझी कायम सेमिनारमध्ये भांडणच झालेली आहे. पण इंटेलेक्च्युअलचा हा एक दुसरा विशेष असायला पाहिजे की वैचारिक मतभेद तो वैयक्तिक पातळीवर नेत नाही. तर तशी माझी पाध्यांची खूप देवाणघेवाण. ते पाध्यांना माझ्या इतके जवळून ओळखणारा माझा मित्र विलास ढवळे इथे बसलेला आहे, तोही त्याला भेटवला. तिसरं फ्री प्रेस. माझ्या शेजारी शेतकरी कामगार पक्षाचे सीताराम सखाराम सावंत कणकवलीचे हे आमच्या शेजारी राहायचे. त्यांच्याकडे मराठा यायचा, पण आमच्याकडे तेव्हाही फ्री प्रेस येत. म्हणजे माझ्या लहानपणी म्हणजे वडिलांना 150 रुपये पगार असेल, पण त्याच्यात सुद्धा घरात इंग्लिश पेपर आला पाहिजे आणि तो फ्री प्रेस आला पाहिजे. तेव्हा मी पाहिलेलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र हे फ्री प्रेस जर्नल होतं. एक माझं त्या फ्री प्रेस नवशक्ती ग्रुपशी कनेक्शन. चौथं, आता मला सगळे पुण्याचं समजतात आणि माझ्या बोलण्याच्या पद्धतीमुळे पुणेरी सुद्धा म्हणतात मला, पण मी मुलुंडच आहे. माझं शालेय शिक्षण 11वी पर्यंत मुलुंडलाच झालं आणि आज इतका सुंदर योगायोग आहे. माझा वर्गमित्र दिलीप सावंत या कार्यक्रमात माझ्या हस्ते त्याचं कौतुक झालं. पुरंदर हायस्कूलचा तोही विद्यार्थी. तुझा भाऊ सुरेश सावंत ना? अच्छा, हा, ठीक आहे. आणि सगळ्यात आमच्या दिवस लक्षात राहायचं कारण असं आहे की आम्ही मुंबईत आलो आणि मला एक फोन आला आणि तो एका 85 वर्षीय महिलेचा होता.
आणि त्या मला सांगत होत्या, मी नुकतंच तुमचं 75व्या वाढदिवसाला प्रकाशित झालेलं एक्सप्रेस पुराण माझी शोध पत्रकारिता हे साधनाने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे, ते मी वाचलं म्हणून तुम्हाला फोन केला. आणि त्या बाईंची मातृभाषा मराठी नव्हती, त्या ही सिंधी भाषिक होत्या आणि त्या इतकं व्यवस्थित मराठी आणि हिंदी आणि इंग्लिश हे बोलत होत्या. तर एका कार्यक्रमामध्ये इतक्या आनंदाच्या गोष्टी माझ्या अनुभवाला इथे आलेल्या आहेत आणि माझ्यावर यांनी मोठी जबाबदारी टाकली. पुन्हा मालुसर यांनी जबाबदारी टाकली म्हणजे ती टाळता येणार नाही. आजचं वातावरण तर तुमचं उत्सवी आहे, एकमेकाचं अभिनंदन करण्याचं आहे, एकमेकाचं कौतुक करण्याचं आहे. आणि असं कौतुक करण्याच्या समारंभात जे गडबड गोंधळ होतो लगीनगाईमुळे, तो पाहताना आमची दोघांचीही भरपूर तुमचं मनोरंजनही झालेलं आहे. आणि मला सांगितलं आहे तुम्ही महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावर बोलावं तितकं थोडं किंवा न बोललेलं चांगलं अशी परिस्थिती आहे. तत्पूर्वी सांगतो, मी क्वचित वृत्तपत्रात 1-2 वेळा मीही पत्र लिहिलेली आहेत. मला बराच वेळ कळत नव्हता हा समाज सोडवायचा कसा, वृत्तपत्र लेखक संघ हा समाज सोडवायचा कसा. पण आता सगळी भाषणं ऐकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की वृत्तपत्रामध्ये पत्र लिहिणारे त्यांची ही संघटना आहे. आणि प्रभाकर पाते हे 200% लोकशाहीवादी असल्यामुळे ते स्वमताच्या बाबतीत अत्यंत आग्रही असायचे, पण विरोधी मत, वेगळं मत ऐकायला तितकेच उत्सुकही असायचे. आणि ते फोडून काढण्याच्या बाबतीत जर त्यांना पटलं नाही तर अत्यंत आक्रमकही असायचे. त्यामुळे त्यांना ती गरज भासली असावी. गमतीदार 2च आठवणी सांगतो. खोमेनी का खुमेनी याच्यावर महाराष्ट्र टाइम्समध्ये बरेच दिवस वाद चालला होता, बहुतांची अंतर आहे. तर देवबंद दळवींनी ठणठणपाळ म्हणून लिहिताना बहुतांची तंतर आहे असं म्हटलं. तो थोडा अनपार्लमेंटरी शब्द आहे, पण तो दळवींनी वापरलेला होता. आणि मोठमोठे पंडित म्हणजे संस्कृत आणि उर्दू भाषेचे त्याच्यामध्ये हिरिरीने पडलेले होते. शेवटी दळवींनी पत्र लिहिलं की मला नुकतेच खोमेनी भेटले ते, आणि त्यांनी मला सांगितलं माझं नाव कौमेनी आहे, ते तुमच्याकडला गोंधळ बंद करा. आणि मग दळवींनी पुढे असं लिहिलं की या खोमेनीच्या कारवाईने आधीच आपलं डोकं फिरलं आहे, कृपा करून ते जास्त फिरवू नका आणि ही तुमची चर्चा थांबवा. इथे जसं नवशक्ती तसं पुण्यातलं बातमीवर चालणारं पहिलं वर्तमानपत्र म्हणजे सकाळ. सकाळमध्ये काही कारण झालं माहीत नाही, पण सकाळी वाचकांच्या पत्रांना खूप जागा द्यायचं. ते एक दिवशी पत्र आलं आणि त्याच्यात मराठी कवींना टोमणा मारलेला होता. मराठी कवी हा असा एक प्राणी आहे की कोणीही त्याला टोमणी मारली. आणि ते पत्र असं होतं, म्हणजे त्याच्यात एक वाक्य असं होतं का तेव्हा एक लोकप्रिय भावगीत होतं. रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पूर सडे, पाणीच पाणीच उखडे बाई गेला मोहन कुणीकडे. ते गाणं. तर रिमझिम पडणाऱ्या पावसाने यमुनेसारख्या नदीला पूर आणणाऱ्या मराठी कवींच्याबद्दल काय बोलावं असं त्यांनी. पण ते पूर्ण आहे शेवटी. तिथे विरोधी मताला काय होणे, तर लगेच पत्र आलं की रिमझिम पडणारा पाऊस हा भीज पाऊस असतो आणि तो पिकांना आवश्यक असतो आणि तो धीम्या गतीने पडत असला तरी कंटिन्यूस पडत असतो, म्हणूनच नद्यांना पूर येतो. त्यामुळे मराठी कवींचं बरोबर आहे. एकदा रजनीशांचे जे सगळे काही सिद्धांत होते संभवाकडून समाधीकडे, याच्यामध्ये महाराष्ट्रातील एरवी त्यांना या विषयात इंटरेस्ट असेल असं वाटलं सुद्धा नसतं. असे अनेक विचारवंत त्याच्यामधनं वर्तमानपत्राच्या
वाचकांच्या पत्रांच्या रकान्यामधनं चर्चा करत होतो. तर हे यांनी म्हटलं तसं वर्तमानपत्रातल्या संपादकांना, पत्रकारांना, कॉलम्स लिहिणाऱ्यांना, फीडबॅक देणारं सगळं, यांच्यासारखे जे जागरूक अधिकारी असतील त्यांना काही उपयुक्त सूचना आणि फीडबॅक देणारं सगळं, त्या सदराची आपण जोपासना सगळ्यांनी 75 वर्षे केली. माझी आपल्याला विनंती आहे की वाचकांच्या पत्रात काहीतरी आता आजच्या राजकारणाचं प्रतिबिंब पडण्याची गरज आहे. काय बोलणार महाराष्ट्राच्या राजकारणावर? हे राजकारण आहे का गँग वॉर आहे? मी आपल्याला स्पष्ट सांगतो, हे निव्वळ टोळी युद्ध चालू आणि टोळी युद्ध जितक्या निष्ठुरतेने आणि जितक्या निर्दयतेने आणि जितक्या क्षुद्र पातळीवर जाऊन चालतं, फक्त अजून एकमेकाचे खून पाडायला लागले नाहीत हे लोक. 7 टोळ्या आहेत महाराष्ट्रात. 4 प्रमुख पक्षांच्या 4 अधिकृत टोळे, 2 प्रमुख पक्षांच्या फुटीरंग टोळे आणि 7वी जी टोळी आहे ती प्रकाश आंबेडकरांच्या भोवती, जे वंचित बहुजन आघाडीची ओळख झालेली आहे त्यांची टोळी आहे. आणि हे मतांची लूट करतात, मालमत्तेची लूट करत नाहीये, तर ते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन करतात. बारामती मतदारसंघाची माय मिली ती की एकाच घरातले 2 उमेदवार द्यावे आणि नंदाभाऊचा उमेदवार देतात. शरद पवार किंवा अजित पवार थोडी जरी सुसंस्कृतता असते तर ते म्हणले असते यावेळेला घरातला उमेदवार देऊ नये. सुप्रिया सुळेला पुन्हा पार्लमेंटमध्ये नेणं हे पवारांना काही अशक्य नव्हतं. परंतु आपल्या घरातलं भांडणं हे मान्य आहे की काका पुतण्यांचे संघर्ष हे आपल्याकडे महाभारतापासून चाललेले आहेत आणि पेशवाईमध्ये आपण ते पाहिलेले आहेत. पण तरीसुद्धा तुम्ही लोकांना का वेठीला धरता? आता 2 दिवसापूर्वीच कोणाचं तरी स्टेटमेंट आहे, मी ती नावं घेऊन जी पिटाळू नये म्हणून मी ते नाव घेत नाही आहे. आता एका माणसाने असं स्टेटमेंट केलं की आम्ही या मंत्रिमंडळात आहोत किंवा अमुक माणसाच्या पंक्तीला बसून आम्हाला जेवावं लागतं, पण ते जेवत असताना आमचं काही मन त्या जेवणात नसतं. जेवण झाल्यावर आम्हाला मळमळायला लागतं आणि उलटी होते. राजकारणाची भाषा, बोलायची भाषा ही सभ्य भाषा तरी आहे का? माझी तुम्हा सगळ्या पत्रलेखकांना विनंती आहे की ह्याच्यावर भडीमार करा की आम्हाला हे ऐकायचं नाही. कोणाच्याही भाषणात काही धोरणांची चर्चा नसते, निवड एकमेकाच्या उखाळ्या पाखाळ्या आणि बातमीमध्ये चवीने लिहिलं असतं की जाता जाता त्यांनी यांना असा टोला लगावला, त्यांची अशी खोडी काढली, कोपरखळी मारली. अरे बाबांनो, तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे, हे ते कोणीतरी इतर सर्वसामान्य माणसांच्या पेक्षा तुम्ही वेगळे आहात. जास्त जाणकार आहात, जास्त जबाबदारीने बोलात, जास्त जबाबदारीने काम कराल म्हणून पाठवलेलं आहे. आणि तुम्ही हा सगळा जो व्यवहार आहे, राजकीय व्यवहार, हा केवळ वैयक्तिक हिशोब चुकवण्यासाठी वापरता आहात. हे बंद करण्याची गरज आहे. आणि आता ह्यातल्या 2 टोळ्यामध्ये कोणी कोणाचा विश्वासघात केला हे सांगायला म्हणजे उद्धव ठाकरेचं चुकलं की स्वतः मुख्यमंत्री झाले, पुन्हा आपल्या मुलालाही मंत्री केला, हे चुकलं का या घराणेशाहीला कंटाळून? कारण बाळ ठाकरेंचं एक वैशिष्ट्य होतं, त्यांनी स्वतःच्या घरात सत्तेचं पद कधीही घेतलं नाही आणि म्हणून मराठी माणसाचा त्यांच्यावर विश्वास टिकून होता. तरी बाळ ठाकरेंची जी मेथोडॉलॉजी होती ती सगळ्यांना पटत असेल किंवा नसेल, पण बापा शेजारीच मुलगा उभं राहून शपथ घेतो मंत्रिपदाची. मग राजेशाही काय वेगळी होती, मध्ययुगीन जग काय वेगळं होतं? आणि कशा करता मग तुम्ही मोठमोठी नावं घेऊन त्या सत्ता पदांच्यावर बसता? इकडे बाप आणि मुलगा, इकडे काका आणि पुतण्या, इकडे नंदा भाऊजया, आणि तुम्ही लोकशाही म्हणताय ना. सगळी सत्ता
टोळ्यांच्या मध्ये अडकलेली आहे आणि त्या 7 टोळ्या 7-8 कुटुंबांच्या मध्ये अडकलेल्या आहेत. या समाजाला लोकशाही समाज म्हणायचं का नाही, हा मोठा प्रश्न. आणि म्हणून पहिल्यांदा मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रातच असं नाही, तर देशभरच राजकारणाला टोळीविषयक असं स्वरूप आहे, गँग वॉरचं स्वरूप आहे. एक नरेंद्र मोदींची गँग आहे, दुसरी तिकडे राहुल गांधींची गँग आहे, मग पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीची गँग आहे, आदित्यनाथांची उत्तर प्रदेशमध्ये आहे, नितीश कुमारची बिहारमध्ये आहे. सगळीकडे हे टोळी प्रमुख आहेत आणि यांच्या टोळ्या आहेत आणि अत्यंत निर्दयपणाने आणि खालच्या पातळीवर जाऊन हे मतदारांना वेठीला जातात. तर हा प्रकार कसा बंद करता येईल, आणि म्हणून मी याच्या जर पत्रकार बहुसंख्येने असते तर मी म्हणणार होतो की बहिष्कार टाका, याच्या कार्यक्रमाला जाऊ नका. गेला तर ते अशा प्रकारचं जे काही बोलतील की ज्याच्यामध्ये केवळ वैयक्तिक हेवे दावे आहेत ते छापू नका. उलट क्षणचित्र म्हणून पत्रकारिते चवीने छापतात. म्हणजे ठळक मजकूर जो असतो तुझ्या उखाळ्या पाखाळ्यांचा असतो, कुठलाही अंक तुम्ही काढून पहा. आणि एकदा एखादा विषय राजकीय झाला ना की मूळ विषय मागेच पडतो. बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी, लाजिरवाणी आणि माणुसकीला काळीमा फासणारी होती. पण शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची घटना झाल्यावर आता गेल्या 4 दिवसात तुम्हाला बदलापूरच्या घटनेचा कुणी पाठपुरावा करताना दिसणार. आणि तो खरा गांभीर्याचा विषय होता की पालकांची असुरक्षितता. मुलांना जसं सुशिक्षित कर्तृत्ववान महिलांची असुरक्षितता हा विषय आहे, तसा हा एक विषय आहे की पालकांची असुरक्षितता. संबंध शिक्षण क्षेत्राला सुरुंग लावणारी ती घटना आहे. पत्रकारांचंही तिकडे लक्ष नाही. ते पुन्हा हे पुतळ्यावरनं जे सुरू झालं आणि नारायण राणेंची माणसं आणि ठाकरेंची माणसं यांच्यामध्ये जे दंगे झाले, प्रत्येक ठिकाणी गँगवरच चाललेलं आहे. कारण देशामध्ये दुसरं काही मॉडेलच नाही. 2-4 महिन्यापूर्वी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यात तरी वेगळं काय होतं. त्यामुळे ह्या राजकारणाचं, गँग वॉरचं, टोळी युद्धाचं स्वरूप लवकरात लवकर थांबवणं आणि मतदारांनी आणि वाचकांनी वृत्तपत्रकारांना सांगणं की आम्हाला हे नकोय वाचायला, आम्हाला या मंडळींच्याकडनं धोरणाची चर्चा हवी. आम्ही शेतकरी संघटनेची माणसं, आम्ही गावबंदी करायचो की पुढाऱ्यांनी फक्त शेतीमालाच्या प्रश्नावर बोलायचं, बाकी कशावरही बोलायचं नाही. प्रसंग कोणताही असो. आम्ही एक 5-7 वर्ष मराठवाड्यात, विदर्भात पुढाऱ्यानं सळोकापळो केलेलं होतं. तर त्या पद्धतीने इथे काहीतरी आवाज उठवायची गरज आहे. पण ह्या टोळ्यांचे प्रमुख त्यांच्यासमोर काय आहे धोरण. मी नुकताच माझा वाढदिवसाचा कार्यक्रम झाला, त्याच्यात मी म्हणलं तर आता गरिबांची, दलितांची, शोषितांची आंदोलनं का होत नाहीत. तर ती आंदोलनं अशा करता होत नाहीत. गँग आहे, आदित्यनाथांची उत्तर प्रदेशमध्ये आहे, नितीश कुमारची बिहारमध्ये आहे. सगळीकडे हे टोळी प्रमुख आहेत आणि यांच्या टोळ्या आहेत आणि अत्यंत निर्दयपणाने आणि खालच्या पातळीवर जाऊन हे मतदारांना वेठीला जातात. तर हा प्रकार कसा बंद करता येईल, आणि म्हणून मी याच्या जर पत्रकार बहुसंख्येने असते तर मी म्हणणार होतो की बहिष्कार टाका, याच्या कार्यक्रमाला जाऊ नका. गेला तर ते अशा प्रकारचं जे काही बोलतील की ज्याच्यामध्ये केवळ वैयक्तिक हेवे दावे आहेत ते छापू नका. उलट क्षणचित्र म्हणून पत्रकारिते चवीने छापतात. म्हणजे ठळक मजकूर जो असतो तुझ्या उखाळ्या पाखाळ्यांचा असतो, कुठलाही अंक तुम्ही काढून पहा. आणि एकदा एखादा विषय राजकीय झाला ना की मूळ विषय मागेच पडतो. बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी, लाजिरवाणी आणि माणुसकीला काळीमा फासणारी होती. पण शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची घटना झाल्यावर आता गेल्या 4 दिवसात तुम्हाला बदलापूरच्या घटनेचा कुणी पाठपुरावा करताना दिसणार.
आणि तो खरा गांभीर्याचा विषय होता की पालकांची असुरक्षितता, मुलांना जसं सुशिक्षित कर्तृत्ववान महिलांची असुरक्षितता हा विषय आहे, तसा हा एक विषय आहे की पालकांची असुरक्षितता. संबंध शिक्षण क्षेत्राला सुरुंग लावणारी ती घटना आहे. पत्रकारांचंही तिकडे लक्ष नाही. ते पुन्हा हे पुतळ्यावरनं जे सुरू झालं आणि नारायण राणेंची माणसं आणि ठाकरेंची माणसं यांच्यामध्ये जे दंगे झाले, प्रत्येक ठिकाणी गँगवरच चाललेलं आहे. कारण देशामध्ये दुसरं काही मॉडेलच नाही. 2-4 महिन्यापूर्वी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यात तरी वेगळं काय होतं. त्यामुळे ह्या राजकारणाचं गँगवॉरचं टोळी युद्धाचं स्वरूप लवकरात लवकर थांबवणं आणि मतदारांनी आणि वाचकांनी वृत्तपत्रकारांना सांगणं की आम्हाला हे नकोय वाचायला, आम्हाला या मंडळींच्याकडनं धोरणाची चर्चा हवी. आम्ही शेतकरी संघटनेची माणसं, आम्ही गावबंदी करत की पुढाऱ्यांनी फक्त शेतीमालाच्या प्रश्नावर बोलायचं, बाकी कशावरही बोलायचं नाही. प्रसंग कोणताही असो. आम्ही एक 5-7 वर्ष मराठवाड्यात विदर्भात पुढाऱ्यानं सळोकापळो केलेलं होतं. तर त्या पद्धतीने इथे काहीतरी आवाज उठवायची गरज आहे. पण ह्या टोळ्यांचे प्रमुख त्यांच्यासमोर काय आहे धोरण. मी नुकताच माझा वाढदिवसाचा कार्यक्रम झाला, त्याच्यात मी म्हणलं तर आता गरिबांची, दलितांची, शोषितांची आंदोलनं का होत नाहीत. तर ती आंदोलनं अशा करता होत नाहीत. तर राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, गरिबीला प्रतिष्ठा देते. हे लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता म्हणजे लाडका पेन्शनर अशी योजना येणार आहे. ती आली तर मी सांगणार आहे मी ज्येष्ठ नागरिक आहे, पण माझ्या खात्यावर पैसे जमा कराल तर खबरदार. तुम्ही कोण मला मदत करणार आहे, माझा मी खंबीर आहे. तर हे जे तुम्ही गरीब आहे कबूल करा, आम्ही गरीब आहोत म्हणून लाचारीने आमच्याकडे या आणि आम्ही मग तुम्हाला सहाय्य करू. हे संबंध करदात्यांचा पैसा, मी हे मान्य करतो की सगळ्याच करदात्यांचा पैसा काय अगदी निर्णयाच्या कामात आला असेल असं नाही. तरीसुद्धा प्रामाणिकपणे व्यवसाय करून गोळा केलेला पैसा तुम्ही गरिबांचं कल्याण करण्याच्या नावाखाली मतं विकत घेण्यासाठी वापरता. या प्रश्नावर सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर जागृती व्हायची गरज आहे. कारण हे संबंध राजकीय व्यवस्थेला लागलेली कीड आहे. आम्ही असं म्हणत होतो की आम्हाला भीक नको. शेतकरी संघटनेची घोषणा होती आणि आमच्या दुर्दैवाने आम्हाला ती अजूनही घोषणा करावी लागते की आम्हाला भीक नको, पण आम्हाला आमच्या घामाची जाम हवी. तुम्ही जर सरकार असाल तर तुमचं कर गोळा करणं हे तुमचं काम आहे. त्याच्यात सरकारी आस्थापना चालवणं हे तुमचं काम आहे. पण त्याच वेळेला ज्याचा प्रचंड जास्तीत जास्त पैसा त्याची गुंतवणूक करून, उत्पादक कामांच्या मध्ये गुंतवणूक करून, रोजगार निर्माण करून आणि त्याच्यातल्या रोजगाराचा पुन्हा कर गोळा करून तो पुन्हा रिइन्व्हेस्ट करणं हे सरकारचं धोरण असलं पाहिजे. त्याच्याऐवजी गरिबीचं सर्टिफिकेट आणा आणि परस्पर तुमच्या खात्यावर महिना एवढे पैसे जमा होतील. त्यामुळे हा दुसरा प्रकार. आणि मी इथे त्यातली जर काही म्हणजे कायदा जाणणारी माणसं असतील तर मी काही कायदेतज्ञांना आवाहन करणार आहे, त्यांना जाऊन भेटणार आहे की बाबा ह्याच्यावर काही जनकल्याण याचिका म्हणतात ना, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन असं काही करता येईल का. ज्यांना हे पैसे आयते मिळत आहेत ते उठून आम्हाला नको म्हणतील ही शक्यता फार कमी आहे. कारण त्यातले काही खरोखरच गरजूही आहेत. पण आपल्याकडे एक असे एक तत्व आहे की आपणून दिलं तर नाही कसं म्हणायचं. पूर्वी आमच्या बामणांच्या मध्ये फार चालायचं. नवऱ्या मुलाचा बाप एकदम स्वाभिमानी असायचा.
आणि त्या बैठका ज्या व्हायच्या श्री जोशींनी अखेर लग्न जमले या लेखात त्या बैठकांचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. त्या बैठका व्हायच्या त्याच्यात मुलाचा बाप म्हणाले पहा मी ब्राह्मण आहे, मी कोणापुढे हात पसरणार नाही, मी कोणापुढे वागणार नाही, मुलगा किती फटीचर असो माझा पण मी वरोपिता आहे. 5 मिनिटं झाली की एक भांडभर पाणी पिऊन तोच ब्राह्मण म्हणायचा पण मी ब्राह्मण आहे, पुढे आपण होऊन काही दिलं ते नाकारावं हाही माझा धर्म नाही. आपलं बऱ्याच जणांचं सरकारी जे अनुदानं असतात, आता 4 चाकी वाहन घेऊन माणसं सवलतीचा गॅस खरेदी करतात, बरोबर आहे का? हा प्रश्न आपण स्वतःलाही विचारला पाहिजे. आम्ही 3 वेळा तो गॅस परत केला बरं का, पण सरकारी यंत्रणा इतकी कार्यक्षम की पुन्हा पुन्हा आम्हाला तो येतच राहतो सिलेंडर आणि पुन्हा पुन्हा सांगावं लागतं की अरे बाबा आम्हाला नको आहे, आम्हाला नको आहे, आम्हाला नको आहे. तर प्रश्न असा की ज्यांची खरंच गरज आहे ते नाही म्हणते, म्हणून कोणीतरी या प्रश्नाचा कायदेशीर जो काही भाग आहे तो बघितला पाहिजे. आणि माझ्या देशबांधवांना, नीट शब्द माझे ऐकून घ्या, माझ्या देशबांधवांना स्वाभिमानाने आणि स्वकष्टाने जगण्यापासून परावृत्त करणारं सरकारचं धोरण म्हणून माझा विरोध आहे. आणि म्हणून मी म्हणतो की असं धोरण स्वतः सरकारनेच आखावं, याच्या इतकी नामुष्कीची गोष्ट दुसरी. मग तिथे मुर्दाबाजी काळी होणारा तुम्ही काय म्हणणार? नरेंद्र मोदी म्हणाले 14 साली, 14 नाही 19 साली की आम्ही प्रत्येकाच्या खात्यावर महिना 500 म्हणजे 6,000 रुपये वर्षाला जमा करतो. नाही ते वेगळे इंडिव्हिज्युअल. राहुल गांधीचं काय झालं? राहुल गांधी म्हणजे आम्ही 12,000 जमा करतो. अरे बाबा तुझी अक्कल काय, लोकप्रतिनिधी आहेच पण तरी सुद्धा तुमचं जे लावले टाळायला आणि केवळ ते शाळेतल्या मुलांचं असतं ना, तू म्हणशील त्याच्यावर माझं एक की नरेंद्र मोदी 6,000 म्हणतात ना, आपण 12,000 म्हणू. आणि त्यावेळेला राजीव गांधी माहितीही असेल की आपल्याला काही द्यायची वेळ येणार नाही आहे आणि मोदींनाही माहीत होतं की नंतर हे किती जणांना कसे मिळाले का नाही याचा जाब द्यायची आपल्यावरही वेळ येणार नाही. त्यामुळे पहिलं हे टोळी युद्धाचं स्वरूप आणि दुसरं हे गरिबांच्या मतपेढ्या वोट बँक तयार करण्याचं राजकारण. आणि याच्यामध्ये तर सगळेच राजकीय पक्ष, एकही राजकीय पक्षामध्ये अर्थशास्त्र जाणणारा तरी म्हणजे 10 वर्ष मनमोहन सिंगांच्या सारखा अर्थशास्त्रज्ञ पंतप्रधान होऊन गेला, पण अरुण जेटली गेल्यानंतर अर्थशास्त्र जाणणारा अर्थमंत्री मिळत नाही. निर्मलाबाई आहेत पण निर्मलाबाई म्हणजे ती नची पातळीच आहे ना, त्यामुळे निर्मलाबाई साधारणपणे नरेंद्र मोदींची री ओढत असतात. ते ज्ञान म्हणजे काय हो, हे जे ब्रह्मज्ञानासारखं सांगतात ज्ञान म्हणजे गरीब, य म्हणजे युवा, न म्हणजे नारी, हे सगळे कुठून आले? आणि ए म्हणजे अन्नदाता. शेतकरी, युवक, गरीब आणि महिला. अरे बाबा हे सगळे शेतकरी वर्गातच सगळ्यात जास्त आहेत. पण मग शेतकऱ्याचं उत्पन्न तिप्पट करीन वगैरे म्हणायचं, परंतु ज्या याचं उत्पादन होईल, आता जो कांद्याचा गोंधळ सगळीकडे सुरू आहे, तर गरिबी टिकवायची, गरिबी निर्माण करायची आणि मग त्या गरिबांना म्हणायचं की तुमची काळजी घ्यायला मी समजतो. हे जे संबंध राष्ट्रीय लेवलला असेल किंवा राज्य पातळीवर असेल, याचा काहीतरी जाणकारांनी आणि ज्यांना खरोखर या समाजाने एक स्वतःच्या बळावर स्वतःची प्रगती करून घेणारा समाज व्हावा. युक्रेनला जाऊन काय सांगतात रशियाला आणि अमेरिकेला की युद्ध समस्यांच्यावरचा उपाय तुम्ही देशात
देशात काय करता? तुम्ही देशात 2 पक्षांच्या मध्ये, 2 जमातींच्या मध्ये तुम्ही युद्ध असल्यासारखं आणि युद्ध पेटवल्यासारखं वातावरण तयार करता आणि जगाला तुम्ही जाऊन शांततेचा संदेश देता. हे ढोंग बंद पडले. आणि म्हणून माझं असं आपल्याला सगळ्यांना विनंती आहे म्हणा, आवाहन म्हणा, की मी जे 75 वर्ष ही संघटना सांभाळली, ते आता जी इथे माणसं आहेत त्यांनी गेल्या 25-30 वर्षात सांभाळली असेल, त्यांचं मी अभिनंदन करतो. त्याच्या आधी ज्यांनी स्थापन केली आणि 50व्या वर्षापर्यंत आणली, त्यांचं मी ऋण इथे व्यक्त करतो. परंतु आपल्याला देशासमोरच्या या 2 अत्यंत महत्त्वाच्या समस्या आहेत. कारण लोकशाहीला पर्याय नाही. आपल्याला लोकप्रतिनिधी निवडावेच लागतील आणि त्यांना शहाणं ठेवायचं का, त्यांना रुळावर ठेवायचं का, हेही आपल्यालाच करावं लागेल. एकदा निवडून दिले की ते कोणी लागतच नाहीत असं ते वागायला लागतात. ज्याला त्यांना टोटल इम्युनिटी आल्यासारखे असे वागायला लागतात. त्याची त्यांना जाब विचारावं लागेल. आणि मुख्य म्हणजे देशातल्या निवडणुकांची संख्या जर कमी झाली तर बरं होईल. कारण दरवेळेला निवडणूक आली की एक उमेदवार दुसरा उमेदवार की पुन्हा हे सगळी वैयक्तिक चिखलफेक हे सुरू होते आणि परत एकदा त्या चक्रामध्ये सगळे सापडतात. या दृष्टीने आपण सगळ्यांनी विचार करूया आणि 25 वर्षांनी मी येईन तुमच्या कार्यक्रमाला. नमस्कार. धन्यवाद हर्डीकर साहेब. यानंतर नवशक्तीचे सन्मानित संपादक प्रकाश सावंत आणि हर्डीकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्हाचं वाटप करत आहे. वृत्तपत्र लेखकांना सन्मान चिन्ह अमृत पर्व सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. श्रीकांत मायेकर वाचन करत आहेत. मनोहर साळवी, प्रकाश नागणे, प्रकाश नागणे, प्रशांत घाडीगावकर, दत्ताराम घुगे, नंदकुमार रोपळेकर, श्रीकांत मयेकर, चंद्रकांत पाटणकर जी, सन्माननीय राजन वसंत देसाई, in-house.
राजन देसाईजी, श्री आत्माराम गायकवाडजी, श्री अरुण खटावकरजी, सन्माननीय श्रीनिवास डोंगरेजी, शरद बनसोडेजी, श्री नवनाथ दांडेकरजी, नवनाथ दांडेकर, अनंत मोरेजी, सुरेशराव कदमजी, सुरेश मोरे आलेत का? हात कसा करतो बबलू बोरकर, बबलू बोरकर, गोहिल, सुरेश पोटे, भास्कर लोबो, राजमन पॉईंट नवशक्ती येथे साजरा होत आहे. त्यानिमित्ताने अनेक वृत्तपत्र लेखक इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान सोहळा करण्यात आला, त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. आपले अध्यक्ष, या संस्थेचे अध्यक्ष रवींद्रजी मालुसरे, SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यांच्या समोर बोलत आहेत. श्री रवींद्र मालुसरेजी. 22 ऑगस्ट 1949ला दैनिक नवशक्ती आणि फ्री प्रेस समूहाच्या वतीनं एक जमका संमेलन आयोजित केलं होतं. त्या घटनेला आज 75 वर्ष पूर्ण झाले आणि म्हणून हा अमृत पर्वाचा योग साधून आम्ही मुंबईसह महाराष्ट्रातल्या सर्व वृत्तपत्रकारांना दैनिक नवशक्तीच्या कार्यालयात त्यांच्या आग्रहानुसार एकत्र जमू शकलो आणि आज हा कार्यक्रम साजरा करताना अत्यानंतर हा कार्यक्रम साजरा झाला. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी साहेब आणि ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक, साहित्यिक असे विनय विनय हर्डीकर हे या ठिकाणी उपस्थित होते. दोघांनी वृत्तपत्र लेखकांना आज छान मार्गदर्शन केलं आणि विशेषतः या चळवळीसाठी ज्यांनी योगदान दिलं गेल्या 75 वर्षात त्या सर्व पूर्वसरींचा, आजी माजी पदाधिकाऱ्यांचा या निमित्तानं सत्कार करण्यात आला आणि पुढच्या वाटचालीसाठी नवीन कार्यकर्त्यांनी, नवीन सभासदांनी आज शंभरीकडे वाटचाल कशी अधिक गतिमान करता येईल अशा प्रकारचा मनोदय व्यक्त केला. त्या दृष्टिकोनातून या पुढची वाटचाल संस्थेची होणार आहे. मी माझ्या सर्व मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या सर्व सभासदांना या निमित्तानं शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. दत्ताराम घुगे, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वृत्तपत्र लेखक चळवळीतले अत्यंत प्रभावी आणि सक्रिय असं नेतृत्व ज्यांनी मला, माझे मार्गदर्शक आहेत सुनील रमेश शिंदे. आज ते ज्येष्ठ पत्रकार आहेत, पत्रकार क्षेत्राची वाटचाल आहे, पण आम्हा पत्रलेखाचे प्रेरणास्थान आहे. त्यांनी पत्रलेखक चळवळीला जे योगदान दिलं आहे, साहेब आपण जरा आमच्या समोर आपण आपल्या वृत्तपत्र लेखक संघाचे दिवस सगळे सांगा. मी शाळेत असतानाच 5वी-6वीला असेल त्याच वेळेला मी वृत्तपत्रामध्ये लिहायला सुरुवात केली. पत्र सातत्याने लिहित होतो आणि मग मला कळलं की मराठी वृत्तपत्र लेखक संघ एक आहे मुंबईमध्ये आणि मग मी सभासद वगैरे झालो. सभासद झाल्यानंतर ते माझं एक घर होतं, माझा परिवार होता आणि त्या दृष्टिकोनातून बघत होतो मी त्याच्याकडे आणि पडेल ते काम करत होतो. मी अगदी प्रमुख कार्यवाहापर्यंत गेलो मी तिथे. अगदी नारायण आठवलेंनी मला आठवतं असं की नारायण आठवलेंनी वेळेला पुस्तकं ती गोळा करायला सांगितली होती आणि ती त्यांना तिकडे पाठवायची होती. आपल्याला पत्र दिलं होतं त्यांनी आणि मग त्याप्रमाणे आम्ही संपूर्ण मुंबई शहरामध्ये ती फिरून ती पुस्तकं खांद्यावरून आम्ही उचलून ती
आमच्या पत्रलेखक संघामध्ये आम्ही आणत होतो किंवा दिवाळी अंकाचे प्रदर्शन वगैरे जरी असलं तरी दिवाळी अंक जाऊन त्या संपादकांच्या घरी जाऊन ती आणायची असायची. त्या वेळेला गिरगावात जायचं, वादळाला जायचं, म्हणजे संपूर्ण मुंबईत जायचं, त्या संपादकांच्या घरी जायचं, ती पुस्तकं वगैरे घेऊन पत्रलेखक संघात यायची. कधी कधी दादरच्या शिंदेवाडीमध्ये कार्यालय होतं, त्या कार्यालयामध्ये सुद्धा कधी पाऊस वगैरे जास्त आला तर ते त्या कार्यालयामध्ये पाणी साचायचं, चिखल वगैरे व्हायचा, ते सुद्धा साफ करायचं, स्वच्छ करायचं काम आम्ही केलं. म्हणजे अशा पद्धतीने आमचं हे या पत्रलेखक संघाला जे योगदान आमचं राहिलेलं आहे. आणि मला वाटतं त्या पत्रलेखन चळवळीमधूनच मी पत्रकार क्षेत्रामध्ये आलो. मला फार मोठा म्हणजे आदर आहे त्या संघाबद्दलसुद्धा. आणि माझ्या वडिलांची म्हणजे वडील माझे एक लेखक वगैरे असल्यामुळे ती परंपरा मला ती चालत आली घरी, आणि त्याच्यामुळे ह्या पत्रलेखक संघामध्ये मी सभासद झालो. आणि तिथून मला गश सावंत असतील किंवा बी सावंत असतील ह्या लोकांनी फार प्रोत्साहन दिलं. कार्यक्रम वगैरे जर पत्रलेखक संघामध्ये असायचे त्याचं संपूर्ण इतिवृत्त लिहून घ्यायचं, बातम्या तयार करायच्या, वेगवेगळ्या हेडिंग वगैरे त्याला देऊन, इंट्रो वेगळ्या देऊन, आणि त्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये जाऊन द्यायच्या, आणि छापून आल्यानंतर त्याचं कातरण करायचं आणि त्या वहीमध्ये चिटकवायचं. ती इथपर्यंतची सगळी कामं ही सातत्याने मी करत राहिलो. आणि त्याचा मला खूप अनुभव म्हणजे चांगला आता तो आला, त्याच्याबद्दलचा खूप आनंद आहे मला. आणि मला वाटतं हे सगळं आमचं जे काही जे संचित होतं तेच आज आम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळालं. आज तुम्हाला जे अवॉर्ड भेटला त्याच्यासाठी काय तुम्ही बोलणार? जे तुम्हाला अवॉर्ड भेटला त्याच्यासाठी का 2 शब्द? एक मिनिट. शिंदे साहेब, तुम्हाला हा पुरस्कार मिळाला संघाचा आज, म्हणजे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानीतर्फे, आणि विशेषतः आपल्या वडिलांकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य साम्राज्याचे अभ्यासक म्हणून रमेश शिंदे म्हणून एक साहित्य क्षेत्रात अग्रगण्य व्यक्ती म्हणून त्यांचे सुपुत्र आपण, तर आपल्याला हा आजचा पुरस्कार म्हणजे आजचा तुमचा सन्मान अमृततुल्य, याबद्दल आपण काही माहिती सांगा. नाही, ह्याबद्दल आहे माझा वारसा आहे आमच्या घरामध्ये, तो वारसा मला मिळाला वडिलांकडून. आणि त्याच्यामुळे इवन हेच कशाला तर मी पत्रलेखन करायचो तर त्यावेळेला आम्हाला कागदावर फुलस्केपवर ते लिहायचे आणि पोस्टाचे पाकिटं आणून मग ती पोस्टाने पाठवायला लागायचे ते. आताच्यासारखं टाईप केलं मोबाईलवर आणि लगेच पाठवलं असं नव्हतं. तर माझे वडील मला ते फुलस्केपसुद्धा आणून द्यायचे आणि पाकिटंसुद्धा आणून द्यायचे, ते पोस्टाची पाकिटं. आणि मग ती पत्र लिहायचो मी. एकदा दोनदा वडिलांना दाखवली ती पत्र, तर माझ्या असंख्य चुका त्यांनी काढल्या. तर तेव्हा नंतर मग मी त्यांना दाखवायला सोडून दिला की म्हणजे हे असंख्य चुका काढतात माझ्या. आणि मग ते पत्र मी लिहिल्यानंतर माझं हस्ताक्षर खूप चांगलं होतं. आणि वर्तमानपत्रामध्ये कुठे पण आज मी जेव्हा आता हे तेव्हा लिहिलेली पत्र आता बघायला मिळत नाही, पण आता आलेल्या जी वर्तमानपत्र जे पत्रलेखक पाठवतात ती पत्रंसुद्धा माझ्याकडे येतात काही त्यावेळेला ती वाचल्यानंतर त्याला ती दुरुस्त वगैरे करणं व्यवस्थित आणि मग ती सोडणं. पण त्यावेळेला आम्ही ते कागदावर लिहायचो हस्ताक्षर. वर्तमानपत्रामध्ये ती पत्र बघितल्यानंतर सुंदर हस्ताक्षर कुठलं आहे ते पत्र पहिलं ते तिथलं घेतलं जायचं आणि ती वाचून मग ते सोडलं जायचं ते. तर म्हणजे अगदी कितीतरी खाडाखोड जरी असली, हस्ताक्षर चांगलं असेल, मला अनुभव होतो की अनेकदा खाडाखोड झालेली पत्रंसुद्धा मी पाठवलेली ती आलेली आहे. आणि ज्या नवशक्तीच्या ज्या जमकामुळे हे सगळं झालं, म्हणजे हा पत्रलेखक संघ निर्माण झाला, त्याच नवशक्तीमध्ये मी पत्रकारिता सुरुवात केली आणि 32 वर्ष झाले. आणि त्याच 75व्या वर्षी ह्याच नवशक्तीमध्ये तो पुरस्कार मिळतो आहे मला, त्याचा खूप मोठा आनंद आहे. विशेष म्हणजे सुनील शिंदे जवळजवळ 35 वर्ष पत्रकार क्षेत्रात आहे, पत्रकार क्षेत्रात, आणि त्यांनी वृत्तमानससारख्या दर्जेदार वृत्तपत्रातून जे मुंबई महानगरपालिकेचे वृत्तप्रतिनिधी म्हणून त्यांनी महापालिकेच्या बऱ्याचशा समस्यांवरती आवाज उठवला आणि उपेक्षित घटकांना न्याय दिलेला आहे. सुनील शिंदेजी हा जो सध्या बदलती मुंबई आहे, या बदलती आता आपण नरिमन पॉईंटच्या रिप्लेसच्या टॉवरवरती आहोत, बदलत्या मुंबईबद्दल आजचं सांगायचं का? त्यावेळेला मुंबईमध्ये आपल्या 7 बेटांची मुंबई झालेली आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे. पण ती मुंबई त्यावेळेची मुंबई जे 60% लोक ह्या मुंबई शहरामध्ये झोपडपट्ट्यांमध्ये राहत होती. आज त्या ठिकाणी मला मोठा बदल झालेला दिसतोय. तिथे लोकांनी बिल्डर लोक तिथे गेले, त्यांनी तिथे टॉवर उभारले. काही लोकांनी तिथे खूप चांगल्या पद्धतीने ती घरं बांधलेली आहे, सिमेंटची बांधलेली आहे, चांगले विटा वगैरे. पूर्वी ती तशी नसायची, ती कुडाची वगैरे अशी घरं असायची. आणि आजसुद्धा म्हणजे
बाहेरून जी लोकं येणारी आहे तो ओघ आजही तेवढंच कायम आहे आणि त्याच्यामुळे कॉस्मोपॉलिटन मुंबई म्हणून आज ती ओळखली जाते. ती खरं तर ती मराठी माणसांची इथल्या कोळी समाजाची ही मुंबई, पण आज सगळ्या जाती धर्माची लोकं ह्या मुंबई शहरामध्ये राहतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या समस्यासुद्धा असतात. नोकरी धंद्याच्या निमित्ताने ते बाहेरून आलेले असतात, त्या बाहेरच्या राज्यातले लोक असतात आणि त्याच्यामुळे आज मुंबई ना गजबजली येते. म्हणजे आज आपण साधा ट्रेनमध्ये सुद्धा आपल्याला पूर्वी 4 डब्याची गाडी होती, नंतर ती 6 डब्याची झाली, नंतर 9 डब्याची झाली, 12 झाली, आता 15पर्यंत आली ती. म्हणजे अशा पद्धतीने हे मुंबईचं जे चौफेर हे वाढण्याचं आलेलं आहे आणि ह्याच्या पुढे आता किती वाढत राहणार आहे ते त्या मुंबईवर जर नियंत्रण जर आलं नाही तर मुंबई फाटून जायला वेळ लागणार. मुंबई महानगरपालिकेचं वृत्तांत लिहिताना सगळं लेखन प्रवासामधून आज त्यांचा मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरांनी जो सन्मान केला आणि आज त्यांना एक तऱ्हेने न्याय दिला. आज खरं आमच्या मुंबईमध्ये मुंबई मराठी पत्रकार संघात अनेक पत्रकारांच्या संस्थात अशा ज्या मंडळींनी आज मुंबईच्या कार्याला जी चालना दिली आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून 50 वर्ष वावरतो, पण सुनील शिंदेसारखे जी ज्येष्ठ पत्रकार मंडळी आहे आज त्यांची दखल आमचे मुंबई मराठी पत्रकार संघ किंवा मुंबईतल्या पत्रकार संघटना यांनी घ्यावी अशी मी आपण इच्छा करतो. शिंदेसाहेब आपण इथे आलात. आपला मराठी वृत्तपत्र संघाचे विद्यमान आमचे प्रमुख कार्यवाह घाडीगावकर साहेब, पहिलं आपलं पूर्ण नाव आणि आपली सामाजिक ओळख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहे हे माहिती देते. माझं नाव प्रशांत लक्ष्मण घाडीगावकर, मूळचा मी कोकणातला सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आणि माझे वडील गिरणी कामगार आणि छबिलदास हायस्कूलमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं, माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतर आंबेडकर महाविद्यालयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन ही आवड होती मला वृत्तपत्र लेखनाची. त्यामुळे 2010 पासून मी या संघाशी जोडला गेलो आणि आज माझं भाग्य असं आहे की संघ ज्या वेळेला अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत होता आणि आज त्याचा या खऱ्या अर्थाने इथं समारोप झाला. म्हणजे 22 ऑगस्ट 1949ला जमिका संमेलनातून याच ठिकाणी तांबे उपहारगृहात त्यावेळेचे आमचे जे संस्थापक होते त्यांनी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि आज जवळपास 75 वर्ष झाल्यानंतर की हा कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी अध्यक्ष रवींद्र मालुसरे आहेत आणि मी प्रमुख कार्यवाह आहे. तर आमच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आजचे खरे तर पाहुणे म्हणजे विनय हर्डीकर ज्येष्ठ पत्रकार आणि भूषण गगराणी साहेब त्या मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असे महान म्हणजे हे मान्यवर पाहुणे आम्हाला मिळाले आणि एक कौटुंबिक सोहळा आज या फ्री प्रेस जर्नल या ठिकाणी पार पडला. मी खरं तर म्हणजे घुगे साहेब आमचे माजी प्रमुख कार्यवाह आहेत आणि त्यांच्या या चॅनललासुद्धा मी शुभेच्छा देतो, कारण अनेक समस्या ते स्वतः पत्रलेखक असल्यामुळे अनेक समस्यांची त्यांनासुद्धा जाण आहे आणि या माध्यमातून जास्तीत जास्त समस्या सोडवण्याचा ते देखील प्रयत्न करीत असतात. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माझे ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक पत्रकार आणि खास करून सावंतसाहेब नवशक्तीचे या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आपण सर्वजण आलात या महासंघाची म्हणजे वृत्तपत्र लेखक संघाची शतक महोत्सवाकडे वाटचाल होऊ दे आणि आपण सर्वजण त्याचे साक्षीदार राहू दे अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकरांनी संपूर्ण खूप चांगल्या तऱ्हेने माहिती दिलेली आहे. घाडीगावकर साहेब तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तुम्ही आम्हा सर्व पत्रलेखांची आपल्या वृत्तपत्र संघाच्या माध्यमातून दखल घेतली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. पुस्तक आपला काढला एक आमचा मित्र हे बात आहे मोफत आपल्या नवलकरांनी पोलीस चौकी केली आहे ना टेहाळणीची ओनली वन पोलीस चौकी ही जी खालतून असं उत्तम पाचाने वारले आणि 25 लाखाचा आणि आम्ही 9 एकर जमीनवर गोपीनाथ मोठे गार्डन बांधलं आणि ते आम्ही
पेडणेकर ताई महापौर असताना त्यांच्या हस्ते होतं. ते आमचं महाराजांचं स्मारक केव्हा करणार तुम्ही राजकोट आणि आता जे पुतळ्याचं हा सर, फायर ब्रिगेडच्या समोर माहिती आहे बायका बाय कारमध्ये आहे, गाडीमध्ये गिरगाव चौपाटीकडे आहे. गिरगाव किती वर्ष झाली त्याला अजून आहे त्याचा प्रॉपर्टी हे केलं म्हणजे बोल आता पिक्चर सुरू पार्क केलं बीए देसायचं आणि त्यानंतर इकडे रेमंड खुर्चीवर बसतो विजय सिंगाने. गरीब आहे जाम, हो गरीब आहे त्यामुळे. आणि तो बाहेर ना वडापाव भजीपाव खातो आधी, ऐकलं का? इकडे माझ्या पांडुरंग शास्त्री आठवलेंनी हो मला गुणवंत शेठनी ते कार्यक्रम येतात. अरे ते हो लता मंगेशकर, हे बाळा बघ संगीतकार, ते प्रभू कुंज मध्ये आहे. प्रभुकुंज पुढे आपण पेडवर क्रॉस करू ना. त्यामुळे संस्था नाही तर संस्थेमुळे माझं नाव झालं. आज रमेश सागळे मुंबईचा महाराष्ट्रामध्ये जो पोचला तो केवळ मराठी वृत्तपत्र लेखक संघ आणि मिरेकल फाउंडेशन याच्यामुळे आज रमेश सागळेची ती ओळख झालेली आहे. आणि पुढे जाऊन असंच सांगतो की हे माझे सगळे जे सहकारी आहेत, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे जे सगळे पदाधिकारी आहेत किंवा जे सदस्य आहेत, त्यांचे आभार मी याच्यासाठी व्यक्त करतो की समाजामध्ये हे व्यसनमुक्तीचं काम करत असताना 2018 साली तुम्हाला माहिती आहे 38 वर्षाचा माझा मुलगा बेड रिडन झाला. त्याचं पूर्णशी शुश्रूषा करायला लागते मला. बायकोच्या पहिल्या स्मृतिदिनी मी आजचा दिवस फक्त नावाचं पुस्तक प्रकाशित केलं, जे समाजासाठी प्रबोधनकर ठरेल की व्यसनातून कसं बाहेर निघावं म्हणून. आणि ते करत असताना मुलाचं मी माझं करून जेव्हा ह्या मिरेकल फाउंडेशनची किंवा जेव्हा मराठी वृत्तपत्र लेखक संघाशी मी येतो, ज्यावेळेला हे सगळे सदस्य भेटतात, ज्यावेळेला हे कार्यकर्ते मंडळी भेटतात, तो घरचा थोडासा विसार पडून इथल्या वातावरणामध्ये मी रमून जातो. आणि तेच माझ्यासाठी म्हणतात ना की आयुष्याला पुढे जाण्यासाठी मला हे सगळं बळ देतं. एवढं मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद गुगे साहेब. तुम्ही आजचे जीवन पुरस्कार मिळालेलं अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व जे आमचे रमेश भिकाजी सांगळे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो.